नमस्कार. आज मला या सुंदर शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त शिवाजी सेवाभावी सामाजिक संघटनेचा अध्यक्ष म्हणून आणि भारतीय नौसेनेचा राजपत्रित अधिकारी म्हणून इथे बोलवलंत, त्याबद्दल मी स्वतःला फार भाग्यवान समजतो. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष, सर्व मान्यवर, मुख्याध्यापक आणि विद्यार्थी मित्रांनो, मला अत्यंत आनंद होत आहे की आपण या शाळेमध्ये खूप छान असे उपक्रम राबवत आहेत आणि या विद्यार्थ्यांना बहुमोलाचं एक मार्गदर्शन करत आहात. त्याबद्दल आपणा सर्वांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. ह्या मंचावर उभं राहून मला सांगावंसं वाटतं की ह्या शाळेचा विद्यार्थी हा विद्यार्थी नसून विद्यार्थी तो आहेच, पण खरं म्हणजे संपूर्ण देशाचे भविष्य घडवणारा नागरिक आहे. या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आज मला जी चमक दिसते ती भारताची खरी ताकद आहे. विद्यार्थ्यांनो, तुमच्यात अपार ऊर्जा भरलेली आहे, अपार क्षमता आहे तुमच्यामध्ये. फक्त तुम्हाला तुमच्यावर स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. स्वप्न बघा, मोठी स्वप्न बघा आणि खरं म्हणजे जे स्वप्न बघतात तेच इतिहास घडू शकतात. मी माझ्या आयुष्यातून तुम्हाला 3 मंत्र सांगतो. एक, स्वतःवर विश्वास ठेवा, प्रामाणिक प्रयत्न करा, चांगला माणूस बना. जग तुम्हाला नाकारेल, पण तुम्ही स्वतःला कधीही नाकारू नका. स्वतःवर पक्का विश्वास ठेवा. यश कधी लगेच मिळत नाही मित्रांनो, पण प्रयत्न कधीच थांबवू नका. प्रामाणिक प्रयत्न करा. डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी बनणं महत्त्वाचं आहे, पण त्याही पेक्षा महत्त्वाचं मनाने मोठा माणूस बनणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला मित्रांनो, मला एक आध्यात्मिक संदेशही द्यावा असं वाटतो की आयुष्य म्हणजे सेवा, प्रेम आणि आनंद वाटणं. तो स्पर्धेचं नाही. जेव्हा तुम्ही कोणाच्या तरी डोळ्यात आनंद आणता, चेहऱ्यावर हास्य फुलवता, तेव्हाच परमेश्वर तुमच्या आयुष्यात प्रकाश आणतो. मंजुळा त्र्यंबक ठाकूर ह्या इंग्लिश माध्यमाच्या विद्यालयाचा मला अभिमान आहे. त्या शाळेला विज्ञान कार्यक्रमासाठी आदर्श पुरस्कार मिळालेला आहे. हे फक्त शाळेचे यश नाही, हे तुमचं, तुमच्या शिक्षकांचं आणि पालकांचं यश आहे. तुम्ही खरंच आदर्श आहात मित्रांनो. मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. मला एक गोष्ट ठामपणे वाटते, आजचे विद्यार्थी खरे म्हणजे उद्याचे नेते आहेत. तुमच्यातील प्रत्येकजण आपल्या गावाचं, आपल्या समाजाचं, आपल्या देशाचं चित्र बदलू शकतो. माझ्या लाडक्या मुलानं, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस एक नवा उत्सव असू द्या. तुमचं शिक्षण हे फक्त नोकरीसाठी नाही तर समाजासाठी असू द्या. आणि लक्षात ठेवा, जिथे आत्मविश्वास आहे तिथे देवही तुमच्या पाठीशी असतो. गॉड इज विथ यू ओनली. आज मला ऐकण्यासाठी दिलेल्या प्रेमाबद्दल आणि शांत चित्ताने सर्व ऐकलं. देशाचा अभिमान मनामध्ये जाज्वल्य तुमच्या निर्माण झाला. मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. तुमच्या उज्ज्वल यशासाठी, भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद मित्रांनो. वंदे मातरम. भारत माता की जय. जय शिवराय.